पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. ह्यांचा खूप जीव आहे वंचनवर. आणि खरं सांगू का दादा, म्हणजे अशी नणंद काय किंवा असं सासर काय, हे मिळण्यासाठी ना खूप जन्मपुण्य करावं लागतं. आणि महाराजांचे आशीर्वाद आहेत माझ्या डोक्यावर, म्हणून माझं सगळं चांगलं झालंय. जे काय चाललंय ते महाराजांच्या कृपेनेच चाललंय. हो ना दादा, पण मला वाटतं की वंसनना काहीतरी त्रास आहे. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेत असेल ना दादा, तर मला माफ करा. म्हणजे खरं तर मला अजूनही कळत नाहीये की मी हे सगळं तुमच्याशी बोलणं योग्य आहे का नाही, पण राहावलं नाहीये ना म्हणून बोलतेय मी दादा. कुमुद, यात नंदिनीच्या लग्नासारखं काही नाही ना? नाही नाही दादा, कानाला खडा. त्या नंदिनीच्या नंतर मी आता नादालाच लागत नाही. पण वंसनबद्दल फार वाईट वाटतं हो. मला अजूनही तुमचा रोख कळलेला नाही. आता बघा ना, किती दिवस आहेत त्या इथेच आहेत. म्हणजे नंदिनीच्या साखरपुड्यापासून त्या इकडेच आहेत ना, 4-6 महिने झाले. नाही म्हणजे राहू दे त्यांना इथेच. अहो, त्यांचंच घर आहे. आपल्या घरात एवढ्या पाहुण्यांचा राबता असतो, त्या तर ह्या घरचीच मुलगी आहे. मला त्यांचं करण्याचं काही नाही हो, उलट त्यांचं केलं तर मला पुण्यच लागेल. तुम्हाला नक्की काय सांगायचंय? त्यांना रडताना बघवत नाही हो दादा. म्हणजे सारख्या रडत असतात, आणि असं भरल्या घरात रडत राहणं बरं नाही ना दादा. आणि आम्ही आतमध्ये स्वयंपाकघरात असतो ना, तेव्हा बोलता बोलता रडायला लागतात. डोळ्यातून पाणी येतं त्यांच्या. आता आत काहीतरी कुठेतरी दुखत असल्याशिवाय बाईच्या डोळ्याला पाणी लागणार का हो दादा? आणि बोलत नाही तो घडाघडा. बरं, बोलून मन मोकळं करावं तर ते नाही. सतत सतत एकट्या रडत बसलेल्या असतात. आणि बऱ्याचदा ना फोनवर काहीतरी वादावादीचं बोलणं सुरू असतं. मी त्यांना बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण काहीच सांगितलं नाही हो त्यांनी. ह्यांना सांगितलं तर हे मला म्हणतात, तू काही मध्ये पडू नकोस. माईंशी काही बोलू शकत नाही, त्यांची तब्येत अशी नाजूक आहे. आणि उर्मी तर नवीनच आहे ना ह्या घरात. माईंची तब्येत बरी असते ना दादा, तर मी माईंशी नक्कीच बोलले असते. पण मी आपलं काळजीपोटी बोलायचं आणि माईंना काही त्रास झाला तर, म्हणून मी तुमच्याशी बोलतेय दादा. माझं काही चुकत असेल ना दादा, तर तुम्ही मला सांगा. पण जी कोरड्या डोळ्यांनी सुद्धा रडत असतात ना, ते कळतं मला. बरं दादा, आता इतके महिने झाले, पण त्यांना सासरकडचे कोणीच काहीच विचारत नाही. आपली सून, आपली बायको 6-6 महिने माहेरीच असते. कोणाला काहीच वाटत नाही का हो? कोणी काहीच विचारत कसं नाही? नाही म्हणजे मला हे सगळं जरा विचित्रच वाटतं हो दादा. सगळं बरं असेल ना हो वंसनकडे? नाही म्हणजे माझ्या मनात शंका आली म्हणून तुम्हाला बोलून दाखवलं. देव करो आणि त्यांच्याकडे सगळं नीट असू दे, आणि मी म्हणते ते सगळं खोटच ठरू दे. त्यांचा संसार सुखाचा असू दे म्हणजे झालं. माझं काही चुकलं का हो दादा? नाही, तुम्ही माईंशी न बोलता माझ्याशी बोललात, हे बरंच केलं तुम्ही. त्यांच्या तब्येतीमुळे. आता एक करा, माईंशी याविषयी काही बोलू पण नका. काही गंभीर आहे का हो? नाही, गंभीर असं काही नाही. 1-2दा जावई बापू दूरध्वनीवर बोलले माझ्याशी, पण घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. त्यात काही विशेष असेल असं मला वाटत नाही. त्यांचा यावेळचा मुक्काम वाढला ही गोष्ट खरी आहे, पण एका मागोमाग एक गोष्टी घडत गेल्या. आधी साखरपुडा, माईंची तब्येत, आणि आता मला वाटतं पुनर्वसूंचं लग्न झाल्याशिवाय माई काही लेकीला सोडायच्या नाहीत. जावई बापू समंजस आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा भाऊ केला नसेल एवढंच. तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. राहिला प्रश्न त्यांच्या रडण्याचा, ते मी त्यांच्याशी बोलतो. दादा, फक्त त्यांना मी सांगितलं असं सांगू नका हा. नाहीतर त्यांना उगाच वाटायचं की हिने कशाला चोंबडेपणा केला. येऊ मी दादा?
या. हो, नंदिनीला गावात सगळे दादांची मुलगी म्हणूनच ओळखतात. हो, पण आपण हे सिद्ध कसं करणार? तोच तर मोठा प्रश्न आहे ना वासू. आणि हा संशय उर्मी, आपल्याला पुरावा नाहीये आपल्याकडे. पण वासू बघ ना, आता सगळ्या गोष्टी लॉजिक मध्ये बसतायत. अगं पण तरी जिजीनंच पत्र लिहिलं होतं ना. हो, पण ते दादांना देण्यासाठी नाही. मग काय नंदिनीने दिलं त्यांना? जिजीचं पत्र असं कसं शक्य आहे? हे जरा अति होते. नाही नाही, थांब थांब, आपण आहे ना, आपण जरा स्टेप वाईज विचार करूया. चल. उर्मी, आजीला आठवत असेल तर ती तारीख सांग मला. ज्या दिवशी आजीला फोन आला होता. तो PCO वाला माझा मित्र आहे, मी विचारतो त्याला. वासू, तू एक गोष्ट नोटीस केलीस का? कोणती? आजी सतत असं म्हणते की तिने नंदिनीचा आवाज ऐकल्यासारखा वाटतोय. मग आजी समोर तिला आणखी बोलायला लाव. वासू, नंदिनीचा जर फोनवरचा आवाज ऐकायला मिळाला ना आजीला, तर ती आणखीन अचूकपणे सांगू शकेल ना. तो मिळेल तुला. कसा? हम है तो क्या गम. अहो, कसला एवढा विचार करताय? नाही, काही नाही, असंच. आदितीनं वड्या केल्यात नारळाच्या, खवा घालून. काही म्हणा, पुरीच्या हाताला चव आहे हो. नाही, नको, आत्ता नको. अहो बघा, चव तरी घेऊन बघा. नाही, इच्छा नाही. का? काय झालं? नाही, झालं काही नाही. तेच म्हटलं, कसला एवढा विचार करताय? आदितीच्या सासरकडून काही दूरध्वनी वगैरे? नाही बाई, एवढ्यात तरी नाही. पण का असं का विचारताय? नाही, मी मागे तुम्हाला म्हटलं होतं, ती तुमची लेक आहे तशी दुसऱ्या कोणाच्या घरची सून देखील आहे. तिला माहेरी राहण्याचा आग्रह करणं बरं नव्हे. अहो सतत कुठे? आता मध्ये माझीच तब्येत बरी नव्हती आणि आता पुनर्वसूचं लग्न इतकं जवळ आलंय, तर म्हटलं आता कशाला जा ये करतेस, राहा. मीच म्हटलं तिला राहा म्हणून. हा, तसं सासूबाईंची परवानगी घ्यायला सांगितलं होतं मी तिला, तशीच नाही राहिली ती. त्या म्हणाल्या आता सख्या भावाचंच लग्न आहे तर राहा. मग नंतर जावई बापूंशी बोलणं झालं हो तिचं, त्यांची काही हरकत नाही म्हणाली. पण काय झालं, अचानक हा विषय का काढला? म्हणजे सासरच्या मंडळींची परवानगी घेतली त्यांनी असं म्हणताय? हो, त्याशिवाय मी राहू दिली नाही तिला. पण झालं काय ते तरी सांगा. नाही, काही नाही. बऱ्याच दिवसात जावई बापूंचा काही दूरध्वनी नाही म्हणून काळजी वाटली झाली. तिला येत असतो, अशी लांब जाऊन बोलते. आपल्या समोर बोलायला लाज वाटत असेल ना, मग मी पण काही जास्त विचारत नाही तिला. नवरा बायकोत आपण कुठे पडायचं? घेणारच नाही का तुम्ही वडी? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर चव घेतो. छान, तुमच्याच हाताखाली तयार झाल्या आहेत. हो, माझं काय त्यात? आपल्या पोरींच्या वर अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे हेच खरं. सांगू का हिला दादांशी बोलले वंसनबद्दल ते? का नको? त्या नंदिनीला ना पण अक्कल नाही, काहीही सांगते. एवढं दादांना सांगायला गेले पण काहीच उपयोग झाला नाही. दादा म्हणाले असं काहीच नाही, उगाचच ऐकलं तिचं. अर्थात मला तिच्याशी काय घेणं देणं आहे म्हणा, पण उर्मीचा राग यायला लागलाय मला. माझ्या मागून येऊन मठाधिपतीण म्हणून माझ्या नाकावर टिचून मिरवणार. हिच्यापेक्षा तर घरासाठी मी राबते, पण श्रेय सगळं हिला. काय ग, मूर्खपणा आहे हा सगळा.
इतके फालतू प्रश्न विचारणारा डॉक्टर किती फालतू असू शकतो? महाराष्ट्रातले दुसऱ्या नंबरचे डॉक्टर आहेत हा हे. त्यांना डॉक्टर केलं कोणी असं वाटतंय मला. तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेस का? तू दबावच आणला होतास ना माझ्यावर. नंदिनी जे काही करतोय ते सगळं तुझ्या हितासाठी करतोय ना. कुठून पकडलंस ग त्यांना? म्हणजे मला त्यांच्या पदव्या तपासायच्या आहेत. मग हे सगळं दादांना विचार. पण शोधलं तर तू आहेस ना. दादांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या मठातनं पैसे स्पॉन्सर व्हायचे म्हणे. मला हे प्रश्न आवडले नाहीत एवढंच म्हटले मी. उर्मी, अगं उर्मी, त्या दिवशी लाडवाचा डबा दिला आणि चिवड्याचा डबा बॅगेतच राहिला. घे. अगं नंदिनी बाळा, लाडू खाल्लेस ना तू? आवडला ना तुला? तू अशी साडीच नेसतेस की काय रोज? का? नंदिनी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेस ना? मग उद्या कितीची वेळ घेऊ? म्हणजे तूच ठरव असं म्हणायचंय तुला? हा ग मग बोल की. बोलत का नाहीयेस? हात तर बोलत होतीस बडाबडा. काय घसा दुखतोय तुझा? आता लगेच? काय ग बिचारी, अजून घसा बरा झाला नाही तिचा. पण काय चाललं बाई तुमचं दोघींचं? अहो काय नाही, स्वयंपाक चाललाय. बरं तुमची नात आता सोवळ्यात स्वयंपाक करू लागली बरं का. आणि नैवेद्याचं पण अगदी उत्तम करते. हो उर्मी? आजी, तुला चहा हवाय? नाही चहा नको. पण अगं तू अशी रोज घरी साडीच नेसतेस. आजी अहो या घरात साडीशिवाय दुसरं काहीच चालत नाही. सीमा, उर्मिला तिकडे काही करायला लागत नाही ना? काय रे? अगं हेच म्हणजे कर्मकांड, पूजा अर्चा वगैरे. विद्या, त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? सीमा, नाही म्हणजे बरी आहेस ना तू? मी बरीच आहे, तू तुझं बघ. अगं आपली मुलगी आहे ती. हो, पण आता पंत सचिवांची सून आहे ती. अगं नातं बदललं म्हणजे माणूस बदलत नाही ना. विद्या, अरे परिस्थिती बदलली की बदला बरे माणसानं. पण तरी स्वतःशी प्रामाणिक राहणं सोडू नये. अरे पण आता त्या घरी जसं असेल तसं तिनं केलंच पाहिजे ना. नाही, ती हे जर सगळं स्वेच्छेने करत असेल तर माझं काही म्हणणं नाहीये. पण याच्याकरता तिच्यावर जर सक्ती केली जात असेल ना तर मला हे चालणार नाही सीमा. मग काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे तिच्यावर कसली सक्ती केली जाते का तिकडे? अरे नाही नाही, तसं नाही. मला तरी तसं काही दिसलं नाही. अगं मग कशाला वाद घालतेस माझ्याशी? सरळ सांग ना, उर्मिला असलं काही करायला लागत नाही म्हणून विषय संपला. अरे मला फक्त एवढंच म्हणायचंय की मुलगी सासरी गेली की आपण तिच्यातनं आपलं मन काढून घेतलं पाहिजे रे. हे मी पुनर्वसू बरोबर लग्नाची परवानगी दिली तेव्हाच काढून घेतलेलं होतं. आणि तसं असताना सीमा, तर मी हे लग्न होऊ दिलं नसतं. मला सांग, आपण आपल्या मुलीला एवढी मोठी केली, शिकवली, मोकळीक दिली, ते काय तिनं तिचं शिक्षण हे असं मठामध्ये, कर्मकांडात, पूजा अर्चांमध्ये वाया घालवावं म्हणून? तिच्या हुशारीचा तिला स्वतःला, समाजाला काही उपयोग व्हायला नको? नाही, माझं म्हणणं नाही तिनं सगळं हे करून पैसे कमवायला पाहिजेत वगैरे, पण तिनं असं काहीतरी काम करावं की ज्याच्यामुळे माझीच नाही, तिच्या नवऱ्याची मान सुद्धा अभिमानानं ताठ होईल. का थांबलो आपण एका मुलीवर? कारण तिला वाढवताना आपण कुठे कमी पडू नये म्हणून. हाऊसमौज नाही केली आपण. महिन्यातून एकदाही नाटक, सिनेमा बघायला जाताना आपण विचार करायचो की अरे नाही, हे पैसे तिच्या क्लासच्या फी करता म्हणून देता येतील. उन्हाळ्यात आपण कधी फिरायला गेलो नाही का? तर तिला कॅम्पला जाता यावं म्हणून. म्हणजे तिला वाढवताना अगदी आपल्या पोटाला चिमटा काढायला लागला वगैरे असं नाही, पण मनाला मुरड घालतच जगलोय आपण. आणि हे सगळं कशासाठी केलं? तर आपल्या मुलीला एक स्वतंत्र, स्वावलंबी आयुष्य जगता यावं म्हणून. मान्य आहे विद्या मला. अगं साधी गोष्ट आहे ग सीमा, मला हे लग्न मान्य नव्हतंच. हा पुनर्वसू मला माझा जावई म्हणून अजिबात पसंत नव्हता. पण माझ्या मुलीच्या मनाची आवड बघता मी माझं म्हणणं मागे घेतलं. माझी मुलगी दिली त्या घरात.
मग आता त्यांनी सुद्धा माझी मुलगी आहे तशी स्वीकारायला नको का? नाही माझी मुलगी समंजस आहे, ती काय लगेच त्यांना अक्कल शिकवायला वगैरे जाणार नाही. पण त्यांना सुद्धा तिचे विचार जर स्वीकारता येत नसतील तर किमान बदलायचा तरी प्रयत्न करू नये. आपला कर्मठपणा हा तिच्यावर लादू नये त्यांनी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मुलगी दिली म्हणजे बापाचे संबंध संपले असं होत नाही ना सीमा. हो विद्या, हे बघ, तू आता त्याचाच विचार करत बसू नकोस. तुझी लेक त्या घरात सुखात आहे रे. सीमा हे बघ, तिचं सुखी असणं हे मला पुरेसं नाहीये. तिनं आपली आयडेंटिटी जपावी हे खूप महत्वाचं आहे माझ्याकडे. नमस्कार नाही केलात? मला नाही, महाराजांना. उर्मी, उर्मी, हे काय आहे? आजी, माईंनी सांगितलेली काम आहेत ही सगळी. तुला पटतंय का हे? मी त्यांना नाही नाही म्हणू शकत. पण स्वतःला म्हणू शकतेस ना नाही? आजी, एवढी ऍडजस्टमेंट करावीच लागते ना. अगं पण हे सगळं तुला पटतंय का बाळा? मला माणसं तोडायची नाहीये. आणि तुझ्या बाबापासून तुटणार नाहीस तू हे सगळं करून? मी तडजोड करते पास. हे सगळं तुला पटतंय? मी हे सगळं केल्यामुळे कुणाला तरी बरं वाटतंय ना. आणि तुझ्या बाबाचं काय? तो घेईल मला समजून. अगं तुझ्यावर विश्वास आहे त्याचा. आजी, मला माझ्या सासरच्यांची मनं जिंकायची. तुझ्या बाबाला हरवून? अगं छातीटोकपणे तो सगळ्या जगाला सांगत असतो माझी मुलगी माझ्या विचारांचं प्रतिबिंब आहे म्हणून. अगं तुला हे असं करताना कोणी पाहिलं ना तर त्याच्या तोंडात शेण घालतील लोक. काही दिवसांचा प्रश्न आहे आजी, प्लीज. उर्मी, तत्व दिवसागणिक बदलायची नाही. आजी, मला फक्त इतकंच माहिती की तत्वांपेक्षा मला माणसं महत्वाची आहेत. अगं पण त्यांना बरं वाटावं म्हणून तू हे असं किती काळ करत राहणार आहे सगळं? जोवर मला जमणार आहे तोवर मी करणार. नाही बाळा, उर्मी, तू हे जे असं वागतेस ना ते ना सासरच्या ना न्याय देतेस ना माहेरच्या. मला माहिती आहे ना हे सगळं, पण मी माझ्या परीने गोष्टी जोडण्याचाच प्रयत्न करते ना. असं खोटेपणाच्या पायावर? जी गेली ती वेळ. एकेकाळी मलाही हे सगळं पटायचं, पण मला ना आता कळलंय सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. अगं स्पष्टपणे का बोलत नाहीयेस तू? कारण मी जर स्पष्टपणे बोलले ना आजी तर कोणी मला समजून घेईल असं नाही वाटत मला. उर्मी, ना सासरचे आणि ना माहेरचे. अगं उर्मी, उद्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे मला. बरं झालं. मी तुला कसं जायचं ते सांगतो, तुम्ही वेळेत पोहोचा. हो. आज नेमका मला तो PCO वाला मित्र भेटलाच नाही. म्हणजे अगं म्हणजे तो भेटला असताना तर त्याला विचारलं असतं मी नंदिनी आणि जिजेचा फोटो दाखवून की नक्की या PCO वर कोण येतं, म्हणजे पर्टिक्युलरली त्या दिवशी कोण आलं होतं. नाही, त्याने आपल्याला लीड मिळेल. बरं, तू
आजीशी बोलायला लावलंस का तिला? अरे आजी आली की ती गप्पच होते. म्हणजे घसा दुखतोय असं म्हणून बोलायचं टाळते. म्हणजे घाबरली आहे ती. कारण आधी ना डॉक्टरवरून फार कचकच करत होती, नंतर आजी आली तशी गप्पच बसली ती. म्हणजे जीजी निर्दोष आहे असं दिसतंय. आपल्याला पुरावा मिळायला हवा वासू. तो मिळेल. काय झालं? गप्प कायस तू? आजी पाहते रे मला. म्हणजे ही सगळी कर्मकांड करताना पाहते. काही बोलल्या का त्या? बाबाला काय वाटेल म्हणाली. मग तू सांगायचंच ना की हे मी माईसाठी करते. तिला नाही पटणार. म्हणजे तिच्यासाठी खोटेपणावर बेतलेलं कुठलंही काम योग्य वाटत नाही तिला. तिच्या मते मी तुझ्या घरच्यांशी बोलायला हवं. आयडियली हो, पण आत्ताच्या परिस्थितीत मी माईंशी बोलू शकत नाही. मला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे रे. आणि आजीने तुझ्या बाबांना सांगितलं तर? नाही, तसं काही ती नाही करणार. तरी बाबांना कळलं तर? तर काय, माझं मरण.